नागपूरच्या सोनेगाव तलावात शुक्रवारी सकाळी 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। मृतकाची ओळख अजय कटरे अशी झाली आहे। अजय गुरुवारपासून घरातून बेपत्ता होता। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। नागपूरच्या सोनेगाव तलावात शुक्रवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली। मृतकाची ओळख 30 वर्षीय अजय कटरे अशी झाली आहे। अजय सोनेगाव वस्ती परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता आणि गायत्री हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता। शुक्रवारी सकाळी सोनेगाव तलावाच्या पाण्यात युवकाचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गोताखोरांच्या मदतीनं मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला। प्राथमिक तपासात मृतकाची ओळख अजय कटरे म्हणून झाली। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर अजय घरी आला होता। जेवण केल्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला, मात्र गुरुवारी सकाळी तो खोलीत आढळला नाही। कुटुंबियांनी त्याचा परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र अजयचा ठावठिकाणा न लागल्यानं पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान शुक्रवारी सकाळी तलावात अजयचा मृतदेह आढळल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे। अजयचा मृत्यू आत्महत्या आहे की त्यामागे अन्य काही कारण याचा तपास पोलीस करत आहेत।